इथे पेंड्रीला एक बोर्ड लागलेला आहे. पेंड्री यांनी 0 किलोमीटर लिहिला आणि काय पुढचं वाचता येत नाही ते लिहिलंय. याच्यात तुम्हाला एक शिकायचं आहे बघा. हा गव्हर्नमेंटने लावलेला बोर्ड आहे इथे. तो बोर्ड लावल्यानंतर तो लोकांना त्याची जाणीव झाली पाहिजे, त्याची माहिती झाली पाहिजे. परंतु त्या बोर्डवर कोणी येऊन स्टिकर चिपकवलं. हे स्टिकर चिपकल्यामुळं इकडे जाणारा रस्ता कोणाला वाचता येत नाही. तर अशा वेळेस शासकीय याच्यातलं कुठलंही काम असेल तर ते आपण आता विद्रूप केलं नाही पाहिजे, त्याला चांगलं ठेवलं पाहिजे. तर हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. फक्त आपल्या स्वतःसाठी जगलं नाही पाहिजे, आपण दुसऱ्या गोष्टी शिकल्या पाहिजे. म्हणून आलं लक्षात तुम्हाला. हा अशा बोर्डावरती असं ते बोर्ड विद्रूप करणं, ते स्टिकर न वाचायला नाही जमणं, असं केलं नाही पाहिजे. हे करणं म्हणजे योग्य आहे का? नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी याच्यापासूनही आपल्याला धडा शिकता येतं. आता इकडून जाणारा रस्ता नवीन माणूस आला त्याला काय माहिती कुठे चालला रस्ता, तो त्याला वाचताच नाही उडाला. वरती आहे पेंड्री आहे, पण इकडून कुसुम लिहिला. आता काय इकडे कोणता गाव आहे तर माहित नाही, परंतु त्याचा विद्रूप केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण एक विद्यार्थ्यांनी करू नये. म्हणजे सगळ्यांच्या उपयोग असलेल्या ज्या वस्तू आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या चांगल्याच ठेवल्या पाहिजे. आले लक्षात? हा, धन्यवाद. मी बबलू गाडवे, बागीमारी तालुका पारसनी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव. जय बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, कर्मयोगी गाडगे महाराज की, बोलो रे भाई सब संतन की, आज के आनंद की. जय गुरुदेव. जय गुरुदेव. चला.